सर्व ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। आता ही अपडेट काय आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण जर एस टी बसमध्ये प्रवास करत असताना आपल्याला सवलत मिळते। महिलांना 50% आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 75% सूट दिली जाते। आता आपल्याला ती सवलत घेण्यासाठी या ठिकाणी NCMC कार्ड तयार करण्यात आला आहे। हे कार्ड असेल तरच तुम्ही या एस टी बसमध्ये 50% सवलत महिलांना मिळणार आहेत आणि 75% ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत। आता NCMC कार्ड कसे काढायचे, कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि कुठे जाऊन काढायचे आणि हे नवीन नियम आला आहेत। हे कार्ड कंपल्सरी आहे। हे कार्ड नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला सवलत मिळणार आहे किंवा नाही। आधी आपण पूर्वी आधार कार्ड दाखवून आणि आपले वोटर ID कार्ड दाखवून आपण सवलत घेत होतो। आता आधार कार्ड आणि वोटर ID कार्ड आपण त्या ठिकाणी दाखवल्यानंतर आपल्याला सवलत मिळणार आहे किंवा नाही, किंवा आपल्याला NCMC कार्ड आपल्याला कंपल्सरी काढावं लागणार आहे का, कसे काढायचे, काय आहेत प्रोसेस, हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि तुमच्या मनात काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट नक्की करा। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, हे फुल फॉर्म आहे याचं NCMC कार्डचं। नंतर महिला प्रवासी कोणत्या वयोगटातील त्यांना भाड्यात सवलत मिळते 50%, कोणत्या महिलांना कोणत्या वयात असते त्यांना मिळत असते, तर सर्व महिलांना 50% रिझर्वेशन आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना हे कंपल्सरी आपल्याला हे कार्ड काढावं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला 50% सवलत मिळणार आहे। सेकंड, ज्येष्ठ नागरिक। ज्येष्ठ नागरिक साधारणपणे 65 वर्ष व त्यापुढील भाड्यात 75% सवलत मिळते। तर ज्येष्ठ नागरिक कोण आहे? ज्येष्ठ नागरिक ज्यांचं 65 वर्ष प्लस आहे, एज आहे, त्यांना हे आपल्याला 75% आपल्याला एस टी बसमध्ये सवलत मिळत असते। आणि आपल्याला हे सर्वांना हे कार्ड कंपल्सरी अप्लाय करावं लागणार आहे। फक्त आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नाही, सवलतीसाठी NCMC कार्ड काढणे आवश्यकता आहे। आता आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कसं करायचे, सर्व डिटेलमध्ये पुढे बघायचे। तर बघा, अर्ज कसा करायचा आहे, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आणि सर्व आपल्याला डिटेलमध्ये बघायचे। नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। 1 मार्चपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ST बसमध्ये महिलांना 50% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना 75% सवलत मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आला आहे, कंपल्सरी करण्यात आला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणाला कार्ड काढायचं आहे, कोण काढू शकतो आणि कोणत्या वयापासून लागू होणार आहेत हे कार्ड, आणि अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, खर्च किती लागणार आहेत, फायदे आणि महत्त्वाची सूचना आपण सर्व डिटेलमध्ये पुढे बघायचं आहे। सर्व महिलांना वयाची अट नाही, म्हणजे 50% सवलत मिळेल। महिलांना रिझर्वेशन आहे, त्यांना वयाची अट लावण्यात आली नाही। सर्व महिलांना 50% रिझर्वेशन घेण्यासाठी आपल्याला हे कार्ड काढणे आवश्यकता आहे। ज्येष्ठ नागरिक साधारणपणे 65 वर्ष पूर्ण म्हणजे 75% सवलत मिळते। ज्येष्ठ नागरिकांना जर त्यांचं 65 प्लस एज असेल तर त्यांना 75% हे सवलत मिळत असते। आता त्यांनाही हे कार्ड काढावं लागणार आहे किंवा नाही, तर बघा, पूर्वी फक्त ओळखपत्र दाखवून सवलत मिळत होती, आता मात्र डिजिटल प्रणाली लागू केली गेली आहे। NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, हे प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे। आता प्रीपेड स्मार्ट कार्ड याचे फायदे काय काय होणार आहेत आपल्याला, कॅशलेस व्यवहार, गैरवापर टाळणे, प्रत्येक प्रवासी डिजिटल नोंद होईल आणि पारदर्शकता या ठिकाणी येणार आहे। त्याच्यासाठी हे कार्ड तयार करण्यात आलं आहे। कार्डची किंमत आहे, आपण जेव्हा कार्ड काढताना आपल्याला त्या ठिकाणी किती पैसे आपल्याला पे करावं लागणार आहेत, 199 आहे, म्हणजे 199 रुपये आपल्याला त्या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहेत। किमान आपल्याला त्या कार्डमध्ये 100 रुपये बॅलन्स ठेवणे आवश्यकता आहे, म्हणजे रिचार्ज करावं लागेल आपल्याला। तो कार्ड आपल्याला 100 रुपये त्या ठिकाणी पेमेंट ठेवावंच लागेल त्या कार्डमध्ये, तेव्हाच, नाहीतर ते कार्ड बंद होऊ शकतो। जवळच्या ST बसताना जायचं आपल्याला, कोणत्या ठिकाणी काढायचं, आपलं नियर बाय बस स्टॉप असेल त्या ठिकाणी जायचं आपल्याला, आणि त्या ठिकाणी NCMC कार्डचं त्या ठिकाणी ऑफिस बघायचं आहे किंवा तिथे लिहिलेलं असेल पोस्टर, त्या ठिकाणी जायचं आहे
आपल्याला अर्ज घ्यायचं आहे, तिथून अर्ज भरायचे, नंतर आपले जे डॉक्युमेंट आहे, कोणकोणते कागदपत्र आहे ते कागदपत्रे जोडायचे, फी भरायची ₹199 आणि आपल्याला कार्ड त्या ठिकाणी घ्यायचं आहे. पण या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट आहे. काही ठिकाणी लगेच कार्ड मिळतं, तर काही ठिकाणी आपण ॲप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला 2-3 दिवसात कार्ड मिळतं. आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत आपल्याला? महिलांसाठी आधार कार्ड आणि फोटो आपल्याला लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत? आधार कार्ड, वयाचा पुरावा आणि फोटो हे 3 डॉक्युमेंट त्या ठिकाणी ॲप्लिकेशनसोबत अटॅचमेंट करून सबमिट करायचं आहे. जर आधारमध्ये जन्मतारीख असेल तर वेगळा पुरावा लागणार नाही. तर बघा तुमच्या आधारमध्ये तुम्ही 65+ एज असेल, बसत असेल तर दुसरा डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही. फक्त आधारच्या बेसवरती तुम्हाला तुमचं कार्ड तयार करून मिळणार आहे. जर आधारवरती तुमची एज बसत नसेल तर तुमचा पुरावा असेल तुमच्याकडे एल-सी असेल, दाखला असेल, जे असेल ते तुमच्याकडे ते प्रूफ असेल तर ते कागदपत्र त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. जर आधारमध्ये जन्मतारीख असेल तर वेगळा पुरावा लागणार नाही. महत्त्वाची सूचना म्हणजे निष्कर्ष काय आहेत? कार्ड हरवले तर तात्काळ डेपोमध्ये कळवायचे तुम्हाला. किमान ₹100 बॅलन्स कार्डमध्ये ठेवायचे तुम्हाला. फक्त कार्ड स्वाईप केल्यावरच सवलत लागू होईल. आधार दाखवून सवलत मिळणार नाही. आता पूर्वी आपण आधार दाखवून सवलत मिळवत होतो बसमध्ये, एस-टी बसमध्ये. तर आपण आता या ठिकाणी आधार कार्ड त्या ठिकाणी इनव्हॅलिड असेल. ही योजना पारदर्शक आणि सोयीसाठी जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. कारण आपण ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा कारण ते लोकं त्यांना सवलतची गरज असते, खूप गरज असते. त्यांना आता हे एखाद्या वेळेस काय होतं त्यांना माहीत नसतं आणि बसमध्ये बसून गेले. 1 मार्चपासून हे एन-सी-एम-सी कार्ड लागू होणार आहेत. हे कार्ड सर्वांनी काढायचं आहे. हे कार्ड काढल्यानंतर आपल्याला ₹100 रिचार्ज करायचं. हे आपल्याला रुपये आपल्या कार्डमध्ये असेल तरच आपण ते सवलत घेऊ शकतो. अदरवाईज काय होऊ शकते आपलं कार्ड त्या ठिकाणी बंद होऊ शकतो आणि इतर आपल्याला जी सवलत मिळते ट्रॅव्हलसाठी आपल्याला बसमध्ये आपण सवलतीमध्ये ट्रॅव्हल्स करतोय तर आपण आपल्याकडे प्रीपेड कार्ड असेल तर तो कार्ड रिचार्ज असेल ₹100 तो कार्ड स्वाईप केलं जाईल त्या ठिकाणी आणि नंतर तुम्हाला ते सवलत दिली जाणार आहेत. या पद्धतीने हे सर्व आहे आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपले जे ज्येष्ठ बांधव आहेत त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. कारण व्हिडिओ मी तयार केले ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात जास्त म्हणजे त्यांना गरज असते कारण जे आपल्याला एज असते आपल्या एजनुसार आपण काही ट्रॅव्हल्स करत असतो किंवा आपल्या गावी जात असतो किंवा कुठेही जात असतो. त्यांना सवलतची खूप गरज असते कारण काही वेळेत तुम्ही पाहिलं असेल अनाथ आश्रम पाहिलं असेल किंवा ज्या ठिकाणी वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी भरपूर लोकं असं पाहिलं असेल तुम्ही. तर त्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल मी काय बोललो तुम्हाला. तर त्या पद्धतीने हे सवलत काढणे महत्त्वाचं असतं ज्येष्ठ नागरिकांसाठी. तर जास्तीत जास्त त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या कार्डद्वारे ते 75% सवलत मिळू शकतात. कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे, कुठे जायचं आहे, कसं काढायचं हे सर्व माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलं आहे. आणि जाता जाता मी एक रिक्वेस्ट करतो आपल्याला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला पैसे लागत नाही. फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि वेळोवेळी तुम्हाला ज्येष्ठ नागरिकाबद्दल सर्व सविस्तर माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.